सेवन जय महाराष्ट्र. मित्रहो, महाराष्ट्राचं राजकारण आज अनेक वळणं घेत आहे. गेली 10 दिवस जे सत्तानाट्य चाललेलं आहे त्या सत्तानाट्याच्या शेवटी ॲक्शन, कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, वैचारिक भूमिकांची उठाठेव, नैतिकता, अनैतिकता आणि सत्तामोह या सगळ्या गोष्टी म्हणजे एक सर्व दृष्टिकोनातून मूल्यात्मक आणि मनोरंजनात्मक असं सगळं चित्र तुमच्या समोर येत आहे. आणि म्हणून आज या भागामध्ये मी तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी बोलवलंय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक निलेशजी नवलाखा. कारण हे जे काही घडतंय हे कुठल्या सिनेमापेक्षा वेगळं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, दुसरीकडे आहेत आपले दुसरे गेस्ट संजयजी सोनवणी सर, जे स्वतः इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासात सुद्धा अशा गोष्टी अनेक घडलेल्या आहेत. किंबहुना इतिहासच आपल्या आजूबाजूला घडताना आपण बघतोय. तुम्हा दोघांचं या चर्चेत खूप खूप स्वागत. निलेशजी, काय वाटतंय नेमकं जे सत्यानाट्य घडतं आपल्या आजूबाजूला त्याच्याविषयी? नाही, ॲज अ फिल्म मेकर म्हणून भयानक इंटरेस्टिंग आहे. पण म्हणजे आता मी ह्या नाट्याला आजचं नाट्य नाही बघत, ह्याची सुरुवात मागे झालेली आहे. आणि मी सांगतो कशी. 2014ला शिवसेना आणि भाजप वेगळे लढले. त्यावेळी 122 सीट फडणवीसांना मिळाल्या, देवेंद्र फडणवीसांना, भाजपला. आणि 64 सीट, साधा 63-64 हे शिवसेनेला मिळाल्या. त्यावेळी काय झालं, ज्यावेळेस भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला, गव्हर्नरनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवलं, परंतु शिवसेना त्यांच्याकडे जात नव्हती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना बाहेरून समर्थन दिलं आणि सरकार स्थापन झाली. आता ह्याची शिवसेनेची कोंडी झाली. बघा आता, म्हणजे तुम्ही हा सगळा प्रवास इथपर्यंत येताना शिवसेनेला कसं कोंडीत पकडत गेलं हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण मागच्या घटनांमुळं पुढची उत्तरं मिळणार आहे. त्याच्यानंतर कसेबसे ते सरकारमध्ये आले, शिवसेने दोघांचं युती सरकार आलं. त्याचवेळी 2014 साली नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि NDAमध्ये शिवसेना होती. आता NDAमध्ये शिवसेना होती, हिथं त्यांनी समर्थन दिलं, परंतु त्यांना प्रचंड दुय्यम वागणूक देण्यात आली शिवसेनेला. दुय्यम म्हणजे NDAचे सगळ्यात मोठे सहकारी असून सुद्धा त्यांना अतिशय वाईट अवजड मंत्री हे खातं दिलं, हलकं असं अवजड मंत्री ते दिलं. इकडं काय केलं, इकडं फडणवीस मुख्यमंत्री होते आणि फडणवीसनी सरकार कशी चालवायचे हे मोदींकडून गुजरातच्या राजवटीतनं शिकलेलं एक मेकॅनिझम होतं. त्या मेकॅनिझममध्ये काय असतं की कुणालाही कंट्रोल घेऊन द्यायचा नाही, बरोबर, सरकारचा. म्हणून काय, माझ्याकडं ग्रह, UDD माझ्याकडं, जेवढं पॉवरफुल मिनिस्ट्री आहे त्या स्वतःकडं आणि स्वतःच्या जवळच्या लोकांकडे द्यायच्या. आणि त्याच्यात सुद्धा शिवसेनेला दुय्यम देण्यात आले. आता हे सगळं चालू होतं. 2-3 वर्ष आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे, धुसफूस चालू होती, प्रचंड एकमेकांवर टीका होत होती. त्याच्यात 2017ला नोटबंदी आली, त्यात शिवसेनेने सुद्धा टीका केली. एकत्र सत्तेत असून सुद्धा एका साईडला टीका पण होत होती. त्याच्यानंतर फडणवीसांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता मेट्रोचा प्रोजेक्ट चालू होता. त्यात आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी असल्या कारणाने आरेची झाडं तोडू नये असं त्यांचं एक भूमिका होती. ती चुकीची, बरोबर, हा विषय सोडून द्या. आणि हे सरकारमध्ये असताना मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना ह्यांनी सांगितलं होतं की बाबा इथं काही करू नका. एक दिवशी रातोरात त्याच्यावर झाडं तोडण्याचा कार्यक्रम 3500 फडणवीसांनी लावला. त्याच्यानंतर काय झालं, 2019च्या निवडणुकीच्या आधी आणि 2017ला त्याच्यात परत एक महत्त्वाचा भाग होता मुंबई महानगरपालिका. आता केंद्रात सत्तेत शिवसेना, राज्यात सत्तेत आणि महानगरपालिकेत वेगवेगळे लढले. आणि
तिथं भयानक कॉम्पिटिशन झालं, चुरशीची लढाई. म्हणजे ह्यांना 82 आणि 86 असे मिळाले. 82 भाजपला मिळाले आणि 86 सेनेला मिळाले आणि सेनेचं तिथं शेवटी सत्ता सेनेकडे राहिली. परंतु एकत्र सत्तेत राहत असताना एका महानगरपालिकेत स्वतःच्या एकमेकांच्या विरोधात लढताना एक वातावरण कलुषित होतच. म्हणजे एक आपापसातलं बोलणं असेल, राग असेल, हे सगळं होतं. त्याच्यानंतर 2017 नंतर 2018ला 2019च्या थोडंसं आधी, म्हणजे इलेक्शनच्या थोडंसं आधी लोकसभा आणि विधानसभेचं हे झालं, निगोशिएशन झालं. त्यात अमित शहा आले मातोश्रीमध्ये. आणि एवढ्या दिवस शिवसेना जो महाराष्ट्रात मोठ्या भावाच्या भूमिकेत होता, ते तो लहान भावाच्या भूमिकेत आला. म्हणजे काय झालं, लोकसभेमध्ये त्यांना सीट कमी दिल्या आणि लोकसभेमध्ये पण कमी दिल्या. मला वाटतं 28 भाजपने ठेवल्या, 20 ह्यांना दिल्या. आणि विधानसभेत सुद्धा 160 सीटा भाजपने स्वतःकडे ठेवल्या आणि 128 सीटा ह्यांना दिल्या, शिवसेनेला दिल्या. त्याच्यात पण मित्र पक्षाच्या स्वतःच्या त्यांनी पण ह्यांच्यातच लढायचं असं ते एकूण झालं. म्हणजे सगळ्या साईडने शिवसेनेला दाबायचा प्रयत्न सुरूच होता. म्हणजे आणि ते सत्तेत असून सुद्धा नसून सुद्धा, बरोबर, म्हणजे असून सुद्धा नसल्यासारखे होते. त्या काळामध्ये संजय राऊतांनी एकही ट्विट केलं नाही. संजय राऊतांचा त्यावेळेस काहीच विषयच नव्हता. म्हणजे ते काही एवढे आघाडीवर नव्हते. जे शिवसेनेला दुय्यम वागणूक किंवा याचा संजय राऊतांची काय नाही. हे फडणवीसांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी होती, जे ते करत होते ते. त्यानंतर काय झालं, आता बघा 160 सीटा भाजपकडं आणि ह्यांना 128 दिल्या. तर भाजपच्या एका गोटात असं होतं की आपल्याला, म्हणजे दिल्लीला असं वाटत होतं की भाजपनी वेगळं लढावं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की आपण एकत्र लढू. आता ते का केलं, कशासाठी केलं ते माहिती नाही. कदाचित फडणवीसांना असं वाटत असेल की एकट्यानी सत्ता येऊ शकत नाही, कारण मागच्या वेळेस सगळ्या सीट लढून 122च आले होते. 145चा आकडा गाठण्यासाठी त्यांना ते अँटी इन्कम्बन्सी वगैरे हा फरक पडला असेल. ते झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये, अमित शहाच्या मीटिंगमध्ये असं म्हणणं आहे दोन्ही पक्षाचं की आमचं बोलणं झालं. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची एक व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे किंवा एक प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्याच्यात ते म्हणतात की आम्ही सत्तेत समसमान वाटप करू, 50-50. हा मुद्दा इथं संपला. इलेक्शन झाली, निवडणूक लढली. ह्याच्यामध्ये फडणवीसांनी काय केलं, आता 160 मधनं 145 तर ते आणू शकत नाही, 90% स्ट्राईक रेट जरा अवघड आहे. मग त्यांनी काय केलं, 120 जे सेनेचे होते ते 120 मध्ये 60 बंडखोर उभे केले. बंडखोर का उभे केले, त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह. एक तर सेनेची सीट पाडायची आणि जे बंडखोर निवडून येतील त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्यायचं आणि इथं नंबर वाढवायचा अपक्षांचा. म्हणजे ऑटोमॅटिकली ते 30 जर निवडून आले तर हे 150-160 पर्यंत जाईल असं यांचं गणित होतं. आणि हे 120 मध्ये ह्यांच्या 30-35-40च्या पुढे गेलं नाही पाहिजे. म्हणजे उद्या जर गरज जरी पडली तरी त्यांचा डॉमिनन्स हा लिमिटेड राहिला पाहिजे. दुय्यम हिंदुत्व वगैरे वगैरे हे सगळं सोडून द्या, हे सगळं याचं असं काही नसतंय ते. त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यावर पहिल्याच दिवशी जसा निकाल लागला आणि जसे लोकांनी आकडे बघितले तर ह्यांनी ठाकरे साहेबांनी सांगितलं की बाबा 50-50% पहिली बोलणी करू आणि मग आपण जे करायचं ते करू. आता त्यावेळी फडणवीस बिलकुल कन्व्हिन्स नव्हते की मुख्यमंत्री पद हे सेनेला द्यायचं. आणि सेनेचं असं म्हणणं होतं की 2.5 वर्ष आम्हाला द्यायची. त्यावेळेस मुख्यमंत्री ॲक्सेप्ट करत नव्हते. त्यांना काही मुख्यमंत्र्याची खुर्ची देण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता, काही नव्हता. त्यामुळं ते त्यावेळेस त्यांची युती, ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं तर ती प्रीपोल अलायन्स होती भाजप आणि सेनाची.
म्हणजे नैतिकतेच्या आधारावर जर बघितलं तुम्ही तर त्यांनी एकत्र इलेक्शन लढली, एकत्र गव्हर्नमेंट फॉर्म करायला पाहिजे, हा झाला नैतिकतेचा आधार. परंतु कारण शिवसेनेवर एवढा त्रास यांनी सत्तेत असताना सुद्धा दिला होता, तो राग होता शिवसेनेच्या मनात. म्हणून ज्यावेळी शिवसेनेला हे क्लिअर कट कळलं की भाजप स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री नाही बनू शकत, तर त्यांनी त्यांना सांगितलं की 2.5 वर्ष आम्हाला द्या, आणि त्या विषयावर ते अडून राहिले. तर ते अडून राहिल्यानंतर काय झालं, बोलणी काही चालू होती, काही हे फडणवीस असे म्हणले प्रेस कॉन्फरन्समध्ये का की आम्ही समसमान वाटप म्हटलं होतं, पण आम्ही मुख्यमंत्री पदाचं वाटप नाही म्हटलं. आता इथं इगो हर्ट झाला उद्धव ठाकरे साहेबांचा. ते म्हटले म्हणजे मी खोटारडा आहे, जे मला मान्य नाही. बरोबर, इगो इश्यू झाला ना तिथं. तुम्ही मला खोटं ठरवताय, स्वाभाविक आहे. तर मी हे मान्य करणार नाही. आता पहिली तुम्ही हे सॉर्ट आउट करा 2.5 वर्षाचं काय, आणि मग आपण पुढचं बघू. हे झालं नाही, म्हणून आता मग राऊत ह्याच्यात एंटर झाले. आणि राऊतांची भूमिका स्पष्ट होती की बाळासाहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार, ही त्यांची भूमिका. म्हणून त्यांनी त्यांच्या हिशोबाने जे काही ते करतात त्या हिशोबाने त्यांनी चालू केलं, आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर होतं. हे चालू असताना फडणवीसांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडला. अजितदादांना काय त्यावेळी, कारण खूप निगोशिएशन चालले होते, 3 पक्ष होते, दिल्ली होती, शरद पवार साहेब होते, हे सगळं ह्याच्यात किंवा वेळ लागत असेल किंवा काहीतरी गडबड होत असेल म्हणून ते वैतागून ते म्हटले जाऊ दे मुर्दे, हे काय होत नाही. परंतु त्यांनी शपथविधी केली. मुख्यमंत्री पहाटे रात्री 2 वाजता राष्ट्रपती राजवट काढली. इतिहासातली पहिली घटना असेल. प्रातविधी आधी शपथविधी असं तो 2 वाजता राष्ट्रपती राजवट काढा असं पत्र निवेदन गेलं. 5 वाजता राष्ट्रपती 5:24 राष्ट्रपती राजवट काढली आणि 7-8 वाजता काहीतरी शपथविधी झाली. आता ती सरकार काय झालं, आता त्यात शरद पवार साहेब होते. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रात सर्वात कार्यक्षम कोश्यारी साहेबच आहे. एकदम कोश्यारी साहेबांनी म्हणजे धडाधड, विषयच नाही. त्याच्यानंतर आता काय झालं, पवार साहेब मुरब्बी 50 वर्षाचा त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. ते जेवढे आमदार गेले होते सगळ्यांना परत बोलवण्यात त्यांना यश आलं. 4च कुठंतरी ते हरियाणा गुरगाव वगैरेला गेले होते. 2 दिवसात त्यांनाही शोधून लोकांनी परत आणलं. ते खूप थ्रिलिंग आहे तो किस्सा. म्हणजे त्या हॉटेलमधला कार्यकर्ते गेले, तिथं भाजपचे 100-200 कार्यकर्ते पोलिसांसारखी, खूप थ्रिलिंग किस्सा आहे तो. तरी सुद्धा ह्या लोकांनी त्यांना सोडून आणलं आणि तो डाव फेल केला आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. हा कदाचित देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात मोठा सेटबॅक होता त्यांच्या राजकीय ह्याच्यात. आता काय झालं बघा, म्हणजे ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेसचे 40 सोडले, ते इतर सगळ्या उरलेल्या 240 लोकांनी कधी ना कधी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन झालाय कुठल्या तरी टप्प्यावर, तरी ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. हा गमतीचा भाग आणि नाही, आणि काळाने सूड घेतला असंही म्हणता येऊ शकतं. हा नाही, आणि राष्ट्रवादीने दिला, शिवसेनेने दिला, आता बंडखोर शिवसैनिकांनी दिला, त्यांचे तर आहेतच आहेत आणि अपक्ष त्यांच्यासोबत. आणि तुम्ही जर फडणवीसांचा जर इतिहास बघितला आणि त्यांचं जर राजकारण बघितलं, जे 2014 नंतर तेजीत आलं, त्याच्यापूर्वी खूपच असं सुमार दर्जाचं होतं. ते हे पण होते कदाचित नेते होते, गटनेते होते ह्याचे. परंतु 2014 नंतर त्यांच्या राजकारणाला एक वेगळं वळण आलं. ते मोदी साहेबांचे ब्ल्यू आयड बॉय, त्यामुळं त्यांना तो फायदा झाला. परंतु त्यांचं राजकारण जर बघितलं ना, त्यांच्याच पक्षातले बावनकुळे असू, त्यांना तिकीट नाही दिलं, खडसेंना बाजूला ठेवलं, तावडेंना तिकीटच नाही दिलं, मुंडेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या कॅन्डिडेटला रसद पुरवली आणि मुंडेंना पाडलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही मुंडेंना सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता हे जे राजकारणाची पद्धत जी फडणवीसांची आहे ना, ह्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच लोकांना ह्या पद्धतीचा राग येतो की तुम्ही ठीक आहे, राजकारण आहे, सगळं आहे, या पद्धतीचे लाभार्थी असण्यापेक्षा या पद्धतीचा फटका बसलेली लोक जास्त असतात. म्हणून काय झालं,
ती शपथविधी फेल झाली. त्यानंतर उद्धवजी ठाकरे झाले, मुख्यमंत्री झाले. 2-2.5 वर्ष खूपच चांगलं काम केलं त्यांनी. घराघरात ते आपल्या घरातला पालक असल्यासारखं वाटायला लागलं होतं. शिवसेनेचं काम झालं थोडक्यात. परंतु 2 वर्षानंतर उद्धवजींना स्पाईनची इंजुरी, ते जे काही ऑपरेशन झालं, ह्या सगळ्या झाल्या. 6-8 महिने कदाचित त्यांची तब्येत बरी नव्हती, काही गोष्टी असेल. आता मी एक किस्सा अशोक वानखेडेंनी जो लिहिलेला आहे तो सांगतो मी. ज्या वेळेस हे लक्षात आलं उद्धवजींच्या की हा गडबड करतोय एकनाथ शिंदेंना घरी बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं, हे काय तू सगळे मिटिंगा चालू आहेत वगैरे 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 आणि माझ्या कानावर येत आहे असं. तर तिथं एकनाथ शिंदे रश्मी ठाकरेंच्या आणि आधी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले की मी तुमचाच माणूस आहे, मी कधी असं करणार नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि सॉरी बिरी सगळं म्हटलं. विश्वास ठेवला उद्धवजींनी आणि उलट त्यांच्यावर विधान परिषदेची निवडणुकीची जबाबदारी दिली. आता एकनाथ शिंदेंवर ही जबाबदारी दिली म्हणजे त्यांना मोकळं रानच मिळालं. त्यांनी काय केलं, ते राज्यसभेचा निकाल जरा विचित्र लागला. त्याच्यानंतर विधान परिषदेत सुद्धा एक्सपेक्टेड जो महाविकास आघाडीचा एक कॅन्डिडेट जो निवडून आला पाहिजे होता नंबर्सच्या हिशोबाने, तो काय आला नाही. आणि ते वोटिंग झाल्या सगळ्यांना तिथं त्यांनी बोलवलं. कुठं? घरी जेवायला, महापौर बंगल्यात ठाण्याच्या. आणि तिथून गाडी केली आणि सगळ्यांना सुरतला घेऊन गेले. सुरतला घेऊन गेल्यावर काय झालं, म्हणजे आत्ता जे प्रकरण घडलंय मला असं वाटतं त्याचं सुरत कनेक्शन का महत्त्वाचं आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीसांबरोबर तेवढं कोऑर्डिनेशन होत नव्हतं जेवढं केंद्राबरोबर होत होतं. पटेल आणि HK पाटील नावाचे तिथले जे खासदार आहेत ते मोदी शहांच्या जवळच्या संपर्कातले आहेत. आणि मला तिथं HK पाटील एकनाथ शिंदेंना त्या हॉटेलमध्ये भेटून गेले. एक दिवस जेव्हा ते होते त्यावेळेस ते भेटून गेले आणि तिथून ते गुवाहाटीला गेले नंतर सगळे आमदार पळालेले. आणि मला असं वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये पहिल्या काही टप्प्यात फडणवीसांचा काही संबंध नव्हता, किंबहुना त्यांना माहितीही नव्हतं असं आज मला वाटते. आजचा जो रिझल्ट आल्यानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हे जेव्हा, आणि ते केंद्राने सांगितलं, JP नड्डांनी सांगितलं म्हणून उपमुख्यमंत्री झाले, नाहीतर ते प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन सांगितलं होतं मी कोणत्याही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, मी त्याच्यावर लक्ष ठेवणार. त्यांची गॉडफादरची भूमिका त्यांना घ्यायची होती जी काही केंद्राने मान्य केली नाही. आणि तिथून ते लोक जेव्हा गुवाहाटीत गेले आणि त्यांचं कोऑर्डिनेशन, कारण जर तुम्ही बघितलं CRPF, केंद्राची सगळी यंत्रणा, पोलीस सगळ्या हॉटेलमध्ये त्यांना हे देत होते, करोडो रुपयाचं बिल, आर्थिक उलाढाल. आणि हे सगळं ह्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय असा जर आपण विचार केला किंवा का केला असेल, माझं असं स्पष्ट मत आहे, त्यांना ठाकरेची शिवसेना ठेवायची नाही, त्यांना अपमानित करायचं, शिवसेना मोडून काढायची, स्प्लिट करायची. आणि मग मुंबई महानगरपालिका असो किंवा येणाऱ्या निवडणुका असो ह्याच्यात तो फायदा करून घ्यायचा त्या स्प्लिटचा. हे स्प्लिट झाले की आपोआप बहुमत भाजपला मिळतं. म्हणजे एक विस्तृत पटकथा निलेशजींनी ही सगळी 2014 पासून सांगितली. पण मी सोनवणे सरांना विचारतो की सर, इतिहासामध्ये तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीची सत्तांतर, विश्वासघात, एकमेकाचे गळे कापणं हे काय नवीन नाही, परंतु त्या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये आणि आजच्या सत्ता संघर्षामध्ये वेगळेपण काय? मला असं वाटतं की स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे किंबहुना RSSची स्थापना 1925ची, तेव्हापासूनचा जर आपण यांचा जर प्रवास जर पाहिला किंवा हिंदू महासभेचा सुद्धा, की त्यांनी जिनाबरोबर मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलेली होती. आणि लाला लजपत राय ज्यावेळेस पंजाबचे म्हणजे सिंध आणि तिकडचा पश्चिमोत्तर भारताचा जो भाग आहे त्यात संयुक्त सत्ता होती यांची, बांगलामध्ये पण होती. आणि ते फाळणीची योजना जी झाली ती मुळात ती यांनी जी मान्य केली होती म्हणजे हिंदू महासभेने त्याप्रमाणे झाली. पण तो इतिहास वेगळा आहे. गंमत अशी आहे, लक्षात घेऊ आपण, की RSSचं धोरण हे राहिलेलं आहे की एक चालुकांवरती हे एक त्यांचं धोरण आहे. त्यामध्ये काँग्रेस मुक्त भारत अशी
बोलत राहते. भारत बघा तुम्ही अलीकडे एवढ्यात काळामध्ये काय झालं ते, पंजाबमध्ये काय घडलं, पश्चिम बंगालमध्ये काय घडलं, आणि महाराष्ट्रामध्ये जे काही शिवसेना आहे आता BJPला विरोध करणारी, म्हणजे सॉरी BJPचंच हिंदुत्व आणि यांचं हिंदुत्व असं, त्यामुळे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र असणारे, परंतु यांना हिंदुत्व सुद्धा आम्ही म्हणू तेच हिंदुत्व पाहिजे, आम्ही म्हणू ते हिंदुत्व, बाकी कोणी आम्हाला हिंदुत्वाचा डंका पिटणारा आम्हाला माणूस कोणी सहन होणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. म्हणजे कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना हा त्यांना जास्त प्रखर विरोधक वाटतो, कारण त्यांचा दोघांचा फोकस एरिया आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर पाय रोवायचे असतील संपूर्ण BJPला, आणि सध्या तर शिवसेनेची युती करावी लागते, मग शिवसेनाच नसली तर आम्हाला पूर्ण मोकळं हिंदुत्वाचं स्पेस वाढेल, हा त्यांचा हेतू. आणि काँग्रेस आता संपवतात आलेलं नाही. म्हणजे तुमच्या मते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे टार्गेट असण्यापेक्षा बहुजन विरुद्ध अभिजन किंवा वैदिक विरुद्ध अवैदिक किंवा सनातन विरुद्ध सर्व कारण RSS ही वैदिकवादी संघटना आहे. त्यांना वेद वर्चस्व, वैदिकवादाचं वर्चस्व समाजावर त्यांना थोपवायचं असतं. ते आपण नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेल्या दिवसापासून आपण पाहतोय की जे काही त्यांचे मंत्री सुद्धा म्हणजे संस्कृत अभ्यासक्रमामध्ये वेद आम्ही शिकवू, वेदातलं विज्ञान शिकवू, वेदातलं गणित शिकवू, म्हणजे अक्षरशः यांना वैदिक 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 याच्याशिवाय यांना काही सुचत नाही आहे. आणि शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे ते बहुजनवादी हिंदुत्व, आणि बहुजनवादी हिंदुत्व जर ठेवलं तर मग बहुजनांचं वर्चस्व वाढतं, आणि त्या बहुजनांचं वर्चस्व यांना नको आहे. म्हणजे काही प्यादींनी बहुजनात वापरले, म्हणजे स्वतः मोदी म्हणजे तसे बहुजनच ना, ते प्यादी म्हणून वापरतात, परंतु यांचा मेंदू मात्र सर्वस्वी हा संघाचा असतो. तर महाराष्ट्रात जे घडलं, मला असं वाटतं की त्याच्या मागे सुद्धा संघाचा फार मोठा हात आहे हे सगळं घडवण्यामध्ये. आणि आपल्याला दिसतं आपण मग मोदी, शहा, नड्डा आणि महाराष्ट्रात शिंदे, आपले एकनाथ शिंदे वगैरे असे वरकरणी ही दिसतात. पण मला असं वाटतं बुद्धिवाच्या पटावरची प्यादी आहे, परंतु किंग जो आहे यातला हे सगळं घडवणारा, म्हणजे माझ्या बाजूला एक मीच किंग आहे आणि पुढच्या विरोधी बाजूला मीच किंग आहे. कारण हे विरोधी पक्षांमध्ये घुसून तिथे सुद्धा गडबडी करण्यामध्ये हे लोक वस्ताद आहे. आणि प्राचीन काळापासून वैदिकांचा हा स्वभाव धर्मच राहिला आहे की कोणताही धर्म असो भारतातला, त्यात घुसायचं, त्या धर्मामध्ये काहीतरी विकृती घुसवायच्या आणि त्या धर्माला संपवायचा प्रयत्न करायचा. किंवा महाराष्ट्रातला जर तुम्ही कामगार चळवळीचा इतिहास पाहिला, त्या चळवळी संपवल्या कोणी, हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग लक्षात येतं की आज जे घडलं याचं जरी अत्यंत मनोरंजक महानाट्य जरी घडलं असलं तरी ते हे वाटत नाही, म्हणजे त्यात काय नवीन घडतंय, नवीन काही निर्माण होईल असं काही दिसत नाही. किंबहुना याच्यामुळे होईल असं की आपले घटना आहे, राज्यघटना जी आहे किंवा भारतातलं जे एक समाजाचं एकमेकाशी धरून राहायचं जे वातावरण निर्माण होत चाललं होतं त्याला पुन्हा तडा देण्याचा गंभीर प्रयत्न यांचा गेल्या आपण 8 वर्षापासून पाहतोय. आणि महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता ही यातनं सगळी दिसते. निलेशजी, महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी पवारांचा हात असतो गेली 50 वर्ष. ह्या नाट्यामध्ये पवारांचा हात आहे की नाही हे स्वतः त्यांनाच माहिती, परंतु महाविकास आघाडी घडवण्यात पवारांचा हात होताच. आणि बाकीचं आता माहिती नाही, लोक म्हणतात. परंतु जर तुम्ही बघितलं ह्या सत्ता संघर्षात ज्यावेळेस पवार साहेबांची एंट्री झाली त्यावेळी देणारा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी दिला नाही. अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांची फेसबुक लाईव्ह सुद्धा लेट केलं आणि त्यांची बॉडी लँग्वेज पण बदलली. आणि मला असं वाटतं कदाचित त्यांना असं सांगण्यात आलं असेल की शेवटपर्यंत खेळायला पाहिजे, घाईत निर्णय घेऊ नये. काही रॅपिड फायर प्रश्न मी विचारतो की ह्या सगळ्या गदारोळामध्ये हिरो कोण? माझ्या हिशोबाने उद्धव ठाकरे हिरो. उद्धव ठाकरे अर्थातच. विलन कोण? जर तुम्ही जनरल पब्लिक साठी जर हा प्रश्न असेल तर त्यांच्यासाठी राऊत विलन झाले तुमच्या मते? परंतु माझ्या हिशोबाने विलन ह्याच्यात BJP, शहा, फडणवीस ही गँग तशी विलन आहे. अगदी माझंही तेच मत आहे. यात एका बऱ्याचशा मोठ्या वर्गाला वाटू शकतं की शिंदे यात विलन आहे, कारण ते फुटलेत, की ज्यांना मानलं बाळासाहेबांचे शिष्य म्हणतात किंवा त्यांचं लेकरू म्हणतात,
त्या मातोश्रीशीच ही गद्दारी केलेली आहे. त्याच्यामुळे व्हिलन लोकांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे जरी असले तरी एकनाथ शिंदेना स्वतः एवढी पोहोच असावी राजकारणातली असं अजून तरी काही दिसलेलं नाही. आता पुढे भविष्यात कदाचित असेलही, आपल्याला माहीत नाही. परंतु यात व्हिलन कोण, तर निश्चितच BJP आणि मोदी शहा. कोणाला काय मिळेल तो तर पोर्टफोलिओ रोज बदलत जाईल, परंतु नेमकं महाराष्ट्राला याच्यातून काय मिळालं, फायदा की तोटा? बघा, महाराष्ट्राला फायदा का तोटा हा 60-70 वर्षांत म्हणजे स्पष्ट विचारायचं की मुंबई महाराष्ट्राकडे राहणार की नाही राहणार, तो अवघड प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की जे कोणी केंद्रात येईल पहिल्यापासून त्यांचा हा डाव राहिलेला आहे की मुंबई महाराष्ट्रात नसावी. त्याचं कारण होतं आणि ते खूप फिनान्शियल कारण आहे. महाराष्ट्राचं विभाजन त्रिभाजन होऊ शकेल तसं BJPचं तसं धोरण आहे, तसं त्यांचं धोरण आहे. परंतु हे त्रिभाजन करणं दिसतं तेवढं सोपं पण नाही आहे. कारण जर त्रिभाजन जर केलं तर छोटे राज्य यशस्वी होतात असा काय भारताचा इतिहास नाही आहे. म्हणजे अगदी आपण उत्तर प्रदेशाचं उत्तरांचल, नॉर्थ ईस्ट मधली सगळी राज्य छोटी आहेत. उलट जेवढी छोटी राज्य तेवढी पॉलिटिकली इन्स्टेबल असतात. म्हणजे गोव्याचं उदाहरण अगदी तर ते घातक ठरेल. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने आता हे राजकारण चाललंय, पुढचा काळ महाराष्ट्राच्या दृष्टीने अस्थिरतेचा म्हणजे सामाजिक अस्थिरतेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल. याच्यात सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की सगळेजण हिंदुत्वाची गोष्ट बोलतात आणि हिंदुत्वासाठी प्रत्येक जण त्याग करायला तयार आहे. नेमकं हिंदुत्वाचं या गदारोळात झालं काय? खरं सांगू का, इथे हिंदुत्वाचा प्रश्नच नाहीये. हा फक्त सत्ता स्वार्थ, सत्ताकारण आणि सत्तेसाठी त्याचा वापर कसा करायचा आणि फक्त नुसतं सांगायचं मी खरा हिंदू का तो खरा हिंदू, या सगळ्या फक्त ही बोलायच्या गोष्टी आहेत, लोकांना बुलवायच्या गोष्टी आहेत, लोकांना मूर्ख बनवायच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात यांना ना हिंदुत्वाचं काही घेणं आहे ना कशाची काही घेणं आहे. आता तेच तुम्हाला सांगतो. म्हणजे BJPनी म्हणजे त्यावेळेस जनसंघनी मुस्लिम लीग बरोबर केलं होतं आघाडी युती काय असेल ते त्यावेळेची. PDP बरोबर इथं काश्मीरमध्ये केली होती. कुठे हो हिंदुत्व? हिंदुत्वाची काय व्याख्या काय? हे लोकांना वेड्यात काढण्याचा हिंदुत्व हा शब्द वापरला जातो. लोकांना असं वाटलं पाहिजे काहीतरी मोटिव्हनी करतोय. मग तो मोटिव्ह काय? तो हिंदुत्व हा मोटिव्ह आहे. आता मला सांगा, मग तर काही सरकारमध्ये नसलेले लोक हिंदुत्व राहत नाही का? आलेले किंवा ह्यांचं हिंदुत्वाचं सर असं आहे की तुम्ही काँग्रेस बरोबर गेला म्हणजे हिंदुत्व नाही, अरे राष्ट्रवादी बरोबर गेला म्हणजे तुमची ही भूमिका हिंदुत्व. त्याचं नॅरेटिव्ह असं सेट झालेलं आहे की तुम्ही आमच्याबरोबर आहात तर हिंदू आहात, आमच्या विरुद्ध आहात म्हणजे तुमचा काही संबंध नाही. मग यांना मुस्लिम चालतात. दुसऱ्या बाजूने संविधानिक लोकशाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि संविधानिक लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा सगळ्यात की फॅक्टर आहे. परंतु त्याच्याबरोबर न्यायव्यवस्था, मीडिया आणि राज्यपाल म्हणजे यांनी पण खूप मोठा रोल याच्यामध्ये बजावला आहे. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? पहिली गोष्ट अशी आहे, 1 मिनिट आपण स्टॉप घ्यायचा. 2 मिनिटं. नाही आता एंड करतो. हा प्रश्न घेऊन टाका, शेवटचा प्रश्न. सर ते शेवटी प्रश्न येतो की राजकीय प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे राजकारण करत असतात आणि त्यांचा तो हक्क आहे. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त राजकारण हे न्यायव्यवस्थेच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत किंवा राज्यपालांसारख्या घटनात्मक पदांवर असणाऱ्या लोकांच्या मार्फत खेळलं जात आहे. याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, अतिशय वाईट आहे. मगाशी आपण कुठल्या तरी चर्चेत असं म्हणत होतो, ते जे 4 खांब आहेत तेच जर पोकळ झाले तर काय होईल या देशाचं. तर मीडिया असो, काल तर मी 2.5-3 तास कालची सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग ऐकत होतो आणि अतिशय मूलभूत प्रश्न आहे. जर एखादा विषय सबज्युडाईज असेल, प्रलंबित असेल, ज्याच्यावरनं तुमचं हे ठरणार आहे डिस्क्वालिफिकेशन आणि ज्याच्यावरनं तुमची फ्लोर टेस्ट ठरणार आहे, तो निकाली न काढता तुम्ही फ्लोर टेस्ट कशी देऊ शकता? किती म्हणजे अतिशय मूलभूत प्रश्न आहे हा. आणि कुठल्याही केसमध्ये तुम्ही कुठल्याही भारतातली कुठलीही केस काढा, जर विषय सबज्युडाईज असेल तर त्याच्यावर निर्णय कधी होत नाही. पण काल त्याच्या विपरीत झालं, त्यामुळं आपण त्याच्यावर न बोललेलं बरं. सर्वोच्च न्यायालय जर हे करत, सर्वोच्च न्यायालयावर अपील करायला तर काही चान्स नाहीये. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या गदारोळामध्ये कोणाला काय पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असतो. शिवसेनेला फक्त 2.5 वर्ष पाहिजे होती,
देवेंद्र फडणवीस यांनी आता ती जवळजवळ 5 वर्ष दिली. मग कोणाला काय मिळालं? म्हणजे बघा ना कसं असतं, ज्यावेळी तुम्ही युतीत सरकार निवडणूक लढली, तुमच्याकडं ताकद आली, तुमचे सीट जास्ती होते, त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं आणि 2.5 वर्ष सुद्धा द्यायची नव्हती. परंतु आज उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सरकार चालवली आणि तुम्हाला कळलं की आता काही लोक फुटतायत, तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद पण द्यायला तयार आहे. म्हणजे सगळा खेळ शेवटी कशाचा आहे? हा सत्तेचाच खेळ आहे ना. आता ते एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन त्यांनी निगोशिएशन केलं म्हणून फडणवीसांना इथं उपमुख्यमंत्री व्हायला लागलं, जे त्याला मान्य पण नव्हते करत. शेवटी JP नड्डांनी आदेश काढला की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हायचं. पण तो निर्णय एवढा धक्कादायक आहे, आश्चर्यकारक आहे की एका माणसाचं अवमूल्यन करावं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं आता पुढे भविष्यात स्थान काय राहील की याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते, त्यांचं अवमूल्यन काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बीजेपीने न करता त्यांच्याच नेत्याने आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, त्यांचं पण अवलंबून त्यांच्याच नेत्यांनी. आणि ह्याच्यात एक लक्षात ठेवा, जो कोणता पक्ष सत्तेत असतो, जो कोणता असतो, अंतर्गत संघर्ष असतो हे आपल्याला दिसतं. हे दिसलं कारण सत्ता आली की संघर्ष सुरू होतो आणि नाकापेक्षा मोठी जड होऊ द्यायचा नाही. पण तुम्हाला नाही वाटत या सगळ्याच्या सुरुवातीला जी कारवाई ईडीची अनिल देशमुखांवर झाली, किंवा जी कारवाई नवाब मलिकांवर झाली, किंवा पाटणकरांवर झाली, किंवा परबांवर झाली, तेव्हाच या सरकारने तिला ठामपणे विरोध करायला पाहिजे होता आणि पायबंद घालायला पाहिजे? नाही, मला एक सांगायचं आहे. आता काय झालेलं आहे, या देशात एक सिस्टीम झालेली की कोणत्याही प्रकारचा निर्णय ह्याची लेजिटिमेसी फक्त कोर्ट ठरवती. म्हणजे मग तुम्ही तो राम मंदिराचा मुद्दा असो, कोर्टाने ऑर्डर दिली, राम मंदिर झालं तिथं. कोणत्याही गुन्ह्यात आज ह्यांना बेल मिळत नाही म्हणून हे आरोपी आहेत. 60 महिन्यानंतर जर असं निष्कर्ष आला की काहीच ह्या केसमध्ये दम नाही, परंतु ह्यांचे 8-10 वर्ष जे काही घालवतील हा क्रूरपणा आहे. लक्षात घ्या, लोकांना अडकवण्यामागचा हा क्रूरपणा आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं, हा आयडिओलॉजिकल क्रूरपणा पण आहे की लोकांना अडकवायचं. तुम्हाला पुराव्यानंतर आता ज्या कायद्यात त्यांना अडकवलेत ना सर, ते PMLA कायदा असा आहे की तिथं तुम्हाला बेलच नाहीये, बेलच नाही, तुम्ही काय करणार? खरं तर घटनात्मकच तत्व असं आहे की बेल इज राईट, नो जेल. पण त्या कायद्यामध्ये PMLA मध्ये त्याला अजिबात बेलच मिळून द्यायची नाही, एवढी प्रोव्हिजन केलेली. हा प्रकार असा होतोय की तुमचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना तुम्हाला ही शिक्षा होते. पण एवढ्या सगळ्या गदारोळात शिवसेनेचं भवितव्य काय वाटतं? शिवसेनेचं भवितव्य हे तर सांगणं अवघड आहे, आपण काय ज्योतिषी नाहीत. परंतु एक गोष्ट नक्की की उद्धवजींनी तर लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि सहानुभूती जी आहेत त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांना निवडणुकीच्या वेळेस मात्र निश्चित फायदा मिळेल. फक्त आता त्यांच्या समोर प्रश्न असा असेल की ते उमेदवार कुठून आणायचे. महाविकास आघाडी राहील की जाईल? नाही, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचं काय होईल. मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेत हे काही पहिलं बंड नाही आहे. त्या शिकरेपासनं बंड चालत आलेलं आहे. सगळ्यात मोठं पहिलं बंड छगन भुजबळांचं होतं, दुसरं नारायण राणेंचं होतं, गणेश नाईकांचं होतं आणि सगळ्यात मोठं खुद्द ठाकरेंचं बंड होतं. ह्या सगळ्या परिस्थितीतनं शिवसेना ही कायम तिथंच राहिली. कारण शिवसेना हा कट्टर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नेत्यांचा पक्ष नाही आहे. हे ह्यांनी डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते घडवतात, नेते नाही कार्यकर्ते घडवत. इथं उलट आहे. तुम्ही बाकी इतर पक्षात जा, नेते मोठे आहेत, कार्यकर्ते नाही आहेत. पण शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कट्टर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यांच्यासाठी ठाकरे हे नावच त्यांना खूप आहे आणि त्याच्यासाठी ते जे जगायला मरायला तयार आहे. त्यामुळं त्या शिवसेना पक्षाचं काही होणार नाही, तो शाबूत राहील. किंबहुना येणाऱ्या इलेक्शनमध्ये तो अधिक जोरात येईल. कारण अशी जेव्हा घटना घडते ना, ह्या महाराष्ट्रात आहे ना, गद्दारांना माफी दिली जात नाही आणि शिवसैनिकांच्या समोर जे काही उभे राहिलेले तास ते त्यांना गद्दार वाटतायत. तर त्यामुळं हा बेसिक फरक आहे. महाविकास आघाडीचा तुम्ही काय प्रश्न विचारला? राहील की जाईल? नाही, महाविकास आघाडी बघा आता ती राहील का जाईल हा निवडणुकीतच आपल्याला मुद्दा कळेल. पण आज जे चित्र दिसतंय, कदाचित महाविकास आघाडी राहील पण मायनस सेना राहील का हा एक विषय आहे. किंवा मग पूर्वीची जी आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, कारण शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे काँग्रेसी समविचारी असलेले पक्ष आहेत. त्याच्यात
सेना हे बसवली. मानावं लागेल उद्धवजींना की ह्या सगळ्या आयडियोलॉजिकल डिफरन्समध्ये येऊन सुद्धा त्यांनी चांगला कारभार केला. आणि असं असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दोन्हींनी उद्धवजींना शेवटपर्यंत समर्थन केलं, फ्री हँड पण दिली. आणि म्हणजे संभाजीनगरचं डिसिजन नाही तर तसं खूप अवघड आहे औरंगाबादचं संभाजीनगर करणं, परंतु या तिन्ही पक्षांनी व्यवस्थित काम केलं. आणि हे नुकसान झालं आणि महाराष्ट्राचं हे झालं ते झालं आणि हिंदुत्वाचा मुद्दा, मला हे सगळे बोगसगिरी वाटते, हे खोटारडेपणा आहे, लोकांना वेड्यात काढण्याचे प्रकार आहे. म्हणजे याचा अर्थ जे काही राजकारण गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्राने बघितलं त्याच्यामधून सुजान, सुशिक्षित आणि जनतेला उत्तरदायी नेतृत्व काय करू शकतं हे बघितलं. आणि जनता आणि नेतृत्व हे भावनिकदृष्ट्या एका दुसऱ्यांशी कसे कनेक्ट होऊ शकतात हे बघितलं. आणि दुसऱ्या बाजूला सत्ताकारण किती गलिच्छ असू शकतं, कुठल्या पातळीवर उतरू शकतं हे पण बघितलं. ठीक आहे, सत्तांतर होत राहतील, कोणीही काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नसतो आणि कुणीही काही कायमस्वरूपीचा मुख्यमंत्री नसतो. ठाकरे जातील, शिंदे येतील, कदाचित फडणवीस येतील, परंतु या सगळ्या गदारोळामध्ये आपली संविधानिक चौकट शाबूत राहते का? बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराचा आपण सन्मान करतो का? या देशामध्ये जे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत ते स्तंभ आपलं काम व्यवस्थित करतायत का? ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण शेवटी सत्तांतरापेक्षा, नेतृत्वापेक्षा देश महत्त्वाचा आहे. आणि देश टिकला तर आपण सगळे टिकणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचं हित हा देश टिकण्यात आणि ही व्यवस्था टिकण्यात आहे. म्हणूनच या प्रसंगी शेवटी म्हणावंसं एवढंच वाटतं की म्हातारी मिळाल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो ही गोष्ट मात्र वाईट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.